पुन्हा आला विठेवरी पितांबर धारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो. आपल्या या ओम साई सेवा मंडळातर्फे मी चालू असलेला हा भगवान श्री पांडुरंग परमात्मा, माता रुक्मिणी, तसंच आदिदेवता श्री गजानन, तसंच माऊली श्री संत ज्ञानोबाराय आणि साईनाथ महाराज, तसंच मारुतीराया आणि यांच्या संयुक्तिक मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. आणि या जीर्णोद्धाराच्या पूर्वसंध्येतील आजचं कीर्तन आहे. उदयिक भगवान परमात्मा आपल्या या सोसायटीमध्ये, आपल्या या ठिकाणी विराजमान होणार आहेत. उद्या त्यांची पुनर्स्थापना केली जाणार आहे. पहिलं मंदिर होतं म्हणतात, अतिशय लहान आणि अशा स्वरूपाचं होतं, त्याची दुरावस्था झाली होती. म्हणून हे चांगलं काम केलेलं आहे. चांगलं काम ज्यांनी या कामात पुढाकार घेतला ते आपल्या या भागातील असणारे कार्यकर्ते मुंडे भाऊच ना, रवी भाऊ मुंडे यांच्या आणि मार्गदर्शनाने, यांच्या सहकार्याने, तसंच आपल्या या गृहनिर्माण काय ही सोसायटी वगैरे आहे, येथील असणारे सर्व वारकरी मंडळी, तसंच ओम साई सेवा भजन मंडळ आहे, सांप्रदायिक भजन मंडळ आहेत. इथं कोणाचं नाव घ्यावं, कोणाचं नाव घेऊ नये, इथं सगळीच माणसं मोठी आहेत. त्यातल्या त्यात बडी माणसं इथं पकवा झाला आहे. बडी नावच बडी आहे म्हणल्यावर बंडात राहणार असा. आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण वारकरी रत्न युवक मित्र बंडा तात्या महाराज कराडकर. बंडा तात्या महाराजांनी देहू पंचक्रोशीत असलेली डाऊ कंपनी, जे विषारी वायूचं प्रदूषण करणारी आणि तिथल्या लोकांच्या जीविताची हानी करणारी डाऊ कंपनी, सगळ्या वारकऱ्यांच्या सहकार्याने तात्यांनी पुढाकार घेतला आणि ती डाऊ कंपनी हटवली. म्हणून बंडा महाराजाला जास्त विशेष महत्त्व आहे. आणि त्याच बंडा महाराजाच्या तोडीचे इथं मृदंगाचार्य दुसरे आहेत, बंडा महाराज धाडगे खरं का? मग बंडा का म्हणतात? मग आमच्या बी बंडा तात्याचं नाव प्रकाश आहे. अजून सांगू काही आता शास्त्र सांगतो. काही माणसांचा आदर म्हणून त्यांना नाव घेऊन बोलू नये, आणि काही माणसाचा अनादर म्हणून त्यांचं नावच घेऊ नये. लक्षात आलं? शास्त्रकार सांगतात, आत्मनामो गुरुर्नामो स्वभार्याच्या ज्येष्ठ अपत्य कालत्रया. शास्त्रकार सांगतात स्वतःचं नाव आदर आहे म्हणून घेऊ नये, गुरुचं नाव आदर आहे म्हणून घेऊ नये, दानी पुरुषाचं नाव, दानी पुरुष कळतो ना, दाता जो दानी पुरुष आहे, दानी पुरुषाचं नाव आदर आहे म्हणून घेऊ नये. मग यांना कसं बोलावं? आपली बायको आहे ना, बायकोला आदर आहे म्हणून तिचं नाव घेऊ नये. आणि ज्येष्ठ अपत्य कालत्रया, ज्येष्ठ अपत्य म्हणजे थोरला मुलगा, थोरल्या मुलाला नावाने हाक मारू नये का? आदर म्हणून. पण काहींच्या बाबतीत अनादर म्हणून त्यांचं नावच घेऊ नये. कोण? कृपणश्य, अधिलोभश्य, भीतः, कामी, या लोकांचं नाव अनादर म्हणून घ्यायचंच नाही. म्हणजे व्यसनी माणसाचं नाव कधीच घ्यायचं नाही, अनादर असतो. अजून लोभी जो माणूस आहे, त्या लोभी माणसाचं नाव कधी घ्यायचं नाही. आणि कंजूस म्हणजे मक्खीचूस म्हणजे तुपात पडलेली माशी, त्या माशीच्या कोणत्याही अवयवाला थोडस सुद्धा तूप वायात जाऊन देत नाही, इतकी तो चोकून खातो. याला मक्खीचूस म्हणतात. आता माशी शोधा, त्या माशीचे सगळे अवयव शोधा, आणि त्या अवयवांना लागलेलं सगळं तूप शोधा. असा जो कंजूस आहे, देवदेवतांच्या सुद्धा पुढ्यातले पैसे जो स्वतः घेतो, देवाच्या पुढ्यात ठेवलेले काय माणसं तितकी हुशार असतात. देवाच्या पुढ्यात ठेवलेले पेढे आपण खाणार, देवाला नमस्कार करणार. अरे देवाला तुम्हाला हे पहा, त्याच्या पुढ्यातलं ते खाण्यापेक्षा त्याच्या पायावर वाहिलेलं निर्माल्य ते सेवन करा. त्याच्या पायावर वाहिलेलं निर्माल्य, मग तुळशीचं पान, बेलाचं पान,
ते निर्माल्य म्हणून सेवन करा, का त्याला नैवेद्य अर्पण केला तू खायचा, असं नाही. मग कधी ज्या वेळेला त्याचं पूर्णाहुती होईल, पूर्णाहुती ओम सहनावतु सहनो भुनक्तु सविलियं करवावहै, हे ज्या वेळेला होईल मग तुम्ही प्रसाद म्हणून तो सगळ्या जणांनी खायचा. काही माणसं अप्पल पोटी असतात, त्याला कंजूस म्हणतात. अशा आणि शास्त्राने सांगितलं, जी माणसं देवाच्या पुढ्यातलं चोरून खातात त्यांना पुढचा जन्म माकडाचा मिळतो. म्हणजे असं भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं होतं. त्या भगवान शंकराचं मी शंकर सांगतो. हे असं काही गोष्टीचा अनादर म्हणून. हे कशासाठी सांगितलं मी? तुमच्यासाठी सांगितलं. हे तुमच्यासाठी. काही माणसांचं नाव घ्यायचं नाही, आदर असतो म्हणून. म्हणून आपले आदर असलेल्या माणसाचं नाव नावानं नाही घ्यायचं, मग उपनावानं ठेवायचं. म्हणून तुम्हाला बंडा म्हणतात. हे तुम्ही जरी पांडुरंग असला तरी उपनाव बंडा. बंडा पांडुरंग. वरचा ब वरचा टिंब पुसा बडा होईल. बडा पांडुरंग. नाही तसा बडाच आहे. असो असो, तुम्ही सर्व श्रेष्ठ मंडळी या निमित्ताने आमचे संतोष महाराज असतील, ही सगळी महाराज मंडळी असतील, भरत महाराज असतील, आणि मला इथं ज्यांच्यामुळं सेवा मिळाली, नकुल महाराज असतील, आमचे निशांत महाराज, सूरज महाराज, आदर्श महाराज, ही सगळी महाराज मंडळी. कोणाचं नाव घ्यावं? संपलं कीर्तन. महत्त्वाचा भाग असा, आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये संत महात्मे, महाराष्ट्र भूमीमध्ये सती सावित्रींचा जन्म, महाराष्ट्र भूमीमध्ये संत महात्म्यांचा जन्म, अजून थोर तपस्वी महात्म्यांचा जन्म, तसंच युग धुरंधर असणाऱ्या धर्मरक्षकांचा, शूरवीरांचा आपला हा प्रदेश महाराष्ट्र प्रदेश आहे. आणि या महाराष्ट्र प्रदेशातील धर्मक्रांती म्हणजे काय? देवदेवतांचं पुनर्स्थापन करणं. देवदेवतांचं पूर्वी एका काळी मुघल साम्राज्य होतं, त्यावेळेला अनेक देवदेवता फुटल्या, अनेक देवदेवतांची विटंबना झाली. आणि या सगळ्या देवदेवतांच्या विटंबना झालेल्या पावल्या नाहीत. महाराष्ट्राची माता ठरली राजमाता जिजाऊ आईसाहेब. जिजाऊ आईसाहेबांनी आपल्या पोटी असा मुलगा जन्माला घातला जो धर्मरक्षक झाला, जो गाई ब्राह्मणांचं रक्षक झाला आणि देवदेवतांसाठी आपलं शरीर तृणवत मानणारा झाला, असा राजा शिव छत्रपती. मी काय सांगितलं? हे छत्रपतींच्या काळामध्ये बरीचशी मंदिरं पुनर्स्थापन झाली, पुन्हा नव्यानं त्यांचा जन्म झाला. कारण मुघल साम्राज्य इतकं वाढलं होतं की त्या मुघल साम्राज्याने अनेक मंदिरं फोडली, अनेक मूर्ती फोडल्या, अनेक देवदेवतांचे अनेक नष्टभ्रष्ट करून टाकलं. त्या ठिकाणी काही गायी कापल्या वगैरे, अशुभ अशा कर्म केली त्या ठिकाणी, आणि तिथलं देवतत्व आणि अपवित्र करून सगळी धुळधाण केली. त्याही काळात धर्मरक्षक असे नंतर जन्माला आले. छत्रपती शिवाजी राजा, छत्रपती संभाजी राजा, झाशीची राणी वगैरे अनेक 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 शूरवीर, या सर्वांच्या त्यागाने, प्रयत्नाने, पराकाष्ठेने, श्रद्धेने, विश्वासाने, निष्ठेने आणि आंतरिक प्रेमामुळे परंपरांनी नटलेला आपला महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्राच्या मातीत देवदेवतांना विशेष प्राधान्य आहे. कारण आपला सगळी ही जी भूमी आहे, आपली ही भूमी भगवान परमात्म्याला अवतार धरायला लावणारी आपली भूमी आहे. तसंच ही भूमी संत महात्म्यांना जन्माला येण्याला कारण अशी भूमी आहे. या भूमीत सतीपतिव्रता, या भूमीत महान तपस्वी, या भूमीत महान योगी, या भूमीत महान संत महात्मे जन्माला आले. अशी ही पवित्र भूमी आहे. एकनाथ महाराजांची ओवी सगळ्यांच्या पाठ. भरत खंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती, तेतही विवेकू आणि परमार्थी, त्यांचा वशवर्ती मी परमात्मा. भगवान परमात्मा भागवतामध्ये सांगतायत की मी त्यांचाच वशवर्ती आहे, मी त्यांनाच वश होतो. कोण? जे या भारत भूमीत जन्माला आले आणि माझी भक्ती करू लागले असे, आणि परमार्थी म्हणवतात असे जे आहेत त्यांचा मी वशवर्ती आहे. याचा अर्थ असा, फक्त परमार्थ, संप्रदायाची जपणूक आणि धर्मसंस्थापना
आपल्या भारत भूमीसारखी इतर दुसऱ्या कुठल्या देशात नाही. इतर देशातली भूमी आहे भोगभूमी आहे, इतर देश आहेत ते भोगभूमी आहेत, पण भारत देश अशी भूमी आहे की या भूमीत पवित्र सती पतिव्रता, पवित्र संत महात्मे, पवित्र देवदेवता आणि पवित्र देवदेवतांचे अवतार कार्य नटलेला आपला हा पवित्र देश आहे. म्हणून तर या येथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास. पवित्र देऊळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र देऊळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म पवित्र पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती आणि देवदेवतांचे सुद्धा अवतार होता. धन्य भूमी पुण्य देश, पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, जेथे वैष्णवांचा वास, जेथे वैष्णवांचा वास. धन्य भूमी पुण्य देश, भूमी पुण्य देश. दोष नाही दासी दोष नाही दासी. दोष नाही हे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्यदेश. पुण्य देश, असा पुण्य पावन देश आहे. आणि या पुण्य पावन देशात धर्म, संस्कृती, संप्रदाय हे सगळं जपलं जातं. त्यातील प्रमुख देवदेवता म्हणून आपण ज्यांच्या ज्यांच्या मूर्तीची स्थापना करतो त्या सगळ्या देवदेवता काही शिव अंशापासूनचे आहेत, तर काही भगवान विष्णूच्या अंशापासूनच्या. पण शिव आणि विष्णू या अंशाची एक वाक्यता आहे. शिव आणि विष्णू दोन्ही भिन्न नाहीत, शिव विष्णू एकच आहे. हे पहा, संप्रदायामध्ये किंवा भक्ती घडावी म्हणून हे सगळे प्रभाग पडलेले आहेत. मग भगवान विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैष्णव म्हणतात, भगवान शिवशंकराची उपासना करणाऱ्यांना शैव म्हणतात, शक्तीची उपासना करणाऱ्यांना शाक्त म्हणतात, आणि गणपतीची उपासना करणारा गाणपत्य म्हणतात, सूर्याची उपासना करणाऱ्यांना सौर्य म्हणतात. बरोबर ना? सूर्याची उपासना करतात. हे का सांगितलं? प्रमुख देवता आहेत. का रुद्रादितांचे मेळावे, बरोबर ना? अष्टवसु हन आघवे, बरोबर ना? ज्ञानोबा सांगतात का नाही? रुद्रादितांचे मेळावे म्हणजे भगवान शिवशंकरांपासून काही देवदेवता आहेत त्यांचीही पूजा केली जाते. अनादी देवता आहेत त्या, अनादी. भगवान विष्णू पासून ज्या देवदेवता आहेत त्यांची सुद्धा अनादी म्हणून पूजा केली जाते. मग इतर ज्या देवदेवता आहेत त्या सर्व देवदेवतांच्या उपदेवता आहेत असं समजा, उपदेवता आहेत. पण प्रमुख असणारे या भगवान शिवशंकर, आदिमाया शक्ती आणि भगवान विष्णू यांच्यापासून असलेल्या देवदेवता, आणि त्या देवदेवतांची मंदिरं म्हणजे आपल्यासाठी धर्मस्थळ आहेत. त्या मंदिरामध्ये आपण, त्या धर्मस्थळामध्ये आपण काय करायचं? आपल्या अंतःकरणातील दुःख, अंतःकरणातील शल्य, अंतःकरणातील भाव त्या परमात्म्यासमोर आपल्या अंतःकरणातील भाव प्रगट करायचा, आणि तो प्रगट केलेला भाव परमात्म्यानं आपलं तो पूर्ण करायचा. पण याच्यासाठी
परमात्म्याचं स्वरूप बघू गेलो तर परमात्मा निर्गुण निराकार आहे. मग सगुण साकार कशामुळे होतो? आपल्याच अंतःकरणातील प्रेमाची अवस्था जी शुद्ध प्रेम आहे, त्या शुद्ध प्रेमाची अवस्था नावारूपाला येते. म्हणूनच भगवान परमात्म्याला भक्तीच्या संयोगाने आकाराला यावं लागतं. सुजन मायबाप, परमात्म्याचं स्वरूप बघू गेलो तर देव आहे का नाही असा प्रश्न येतो. नाही नास्तिकवाल्यांचं मत पाहू का आस्तिकवाल्यांचं मत पाहू? चार्वाकांचं मत पाहायचं का आस्तिकवाद्यांचं मत पाहायचं? देव नाही म्हणणाऱ्यांचं मत अगोदर बघायचं का आहे म्हणणाऱ्यांचं? आहे म्हणा. आहे म्हणणाऱ्यांचं ना. आहे हे कशावरून सांगा ना, सिद्ध करू. नास्तिकवादी म्हणतायत, नास्तिकवाद्यांचं असं मत आहे, नाही आहे आपलं नास्तिकवाद म्हणतायत की परमात्मा तुम्ही ज्याला देव देव म्हणून संबोधना करता तो देव तुमचा दिसत नाही, तर आम्ही देव मानायचं कसं? सुजन मायबाप, या मृत्यूलोकात देवाचं अस्तित्व मानणारे कमी, पण देव नाही असं म्हणणारे जास्त आहे. पारायण, भजन, कीर्तन पहिल्यापेक्षा आता जोमात चालतात. येते का बघा लक्षात? पारायण, भजन, कीर्तन पहिल्यापेक्षा आता जोमात चालतात, अतिशय जोरात आहे. सुकाळ आहे आता संप्रदायाचा, वारकऱ्यांचा, कीर्तनकारांचा, भजन मंडळांचा, वादकांचा सुकाळ आहे. बंडा महाराज, तुमचं लय भाग्य आहे. आम्ही मेलो चमडी चिचून, आम्हाला कधी माईक बघायला मिळालं नाही माझ्या आयुष्यात. तुमचं लय भाग्य आहे. तुम्हाला बी माईक, शाहीब्याला बी माईक. काय सिस्टीम निघाली, पुढं अजून काय सिस्टीम निघाल कुठं? लय आता सुकाळ आहे. ऐका, संप्रदायाचा आता सुकाळ आहे. माणसं देवाची भक्तीला लागली, मान्य आहे, पण तरी सुद्धा लोकांना पाहिजे त्या पद्धतीचं आणि पाहिजे त्या प्रकारचं सुख मिळत नाही. याचं कारण सांगू का? संप्रदायात आलेला बेडगीपणा. महाराज, हे वाद्य कोणाचं आहे सांगा? हा, शंकराचं वाद्य आहे. भगवान आदिगुरु शंकराचं वाद्य आहे. आणि शंकर कोण आहे? महावैष्णव आहे. वैष्णवाचं वाद्य आहे हे. परमात्म्याचं परब्रह्म स्वरूप आहे हे. परब्रह्माचं स्वरूप आहे मृदंग, परब्रह्माचं स्वरूप आहे श्रुती, परब्रह्माचं स्वरूप आहे टाळ. हे जे आहेत ना, हे संप्रदायाचं वाद्य अनादिकालापासूनच आहे. आणि अनादिकालापासून असणारं हे वाद्य, या वाद्याच्या नाद ब्रह्मानेच परब्रह्माला अवताराला यावं लागतं. त्याला सांगितलं, परब्रह्माला अवताराला येण्यासाठी मनुष्याच्या अंगी सत्वगुण पाहिजे. आणि हे सत्वगुण शिवभक्त झाल्याशिवाय, वैष्णव भक्त झाल्याशिवाय अंगी येत नाहीत. हे पहा, जशी आंतरलक्षणं असावीत तशी बहिर्लक्षणं सुद्धा असावीत. हे पहा, पतिव्रतेच्या अंतःकरणात पतीबद्दल कळवळ आहे, पण पतिव्रतेचे अलंकार जर तिनं धारण केले नसतील तर तिला पतिव्रता म्हणता येत? तुमच्या सोसायटीत कोणी पतिव्रता नावाचा प्राणी जन्माला येतच नाही का? पतिव्रता अंतःकरणात मान्य, पतीची मता अनुसरणी पतिव्रता अनायासे आत्महितात भेटेची ते ज्ञानवराय सांगतात. अंतःकरणात पतीबद्दल प्रेम आहे, मान्य आहे, असलंच पाहिजे. पण पतिव्रता आहे हे लक्षण जोडण्यासाठी जसं अंतःकरणात पतीबद्दल प्रेम, तसं बाहेरच्या शरीरावर सुद्धा ते प्रेम दिसून आलं पाहिजे. म्हणून बाहेरच्या शरीरावर सुद्धा महत्वाचं, बाहेरची लक्षणं अशी पाहिजेत. गळ्यात मंगळसूत्र असलं पाहिजे, पायात जोडवी असली पाहिजेत, हातात बांगड्या असल्या पाहिजेत, कपाळात कुंकू आता नाही, कपाळाला टिकडी असलं पाहिजे, भांगात गुलाल असला पाहिजे. बरोबर ना? एवढे सगळे सुवासिनीचे अलंकार तिच्या अंगावर असले पाहिजेत. हे जसं तसं वारकऱ्याच्या सुद्धा गळ्यात तुळशीची माळ असली पाहिजे. मग तो नुसता टाळकरी, नुसता पकवाजा असला तरी गळ्यात तुळशीची माळ असली पाहिजे. कपाळाला गोपीचंदन टिळा
असला पाहिजे. निदान आबीर बुक्याची टिकली तरी असली पाहिजे. हा बरोबर ना. आणि हृदयात मात्र माझ्या परमात्म्याबद्दल आणि वैष्णवाबद्दल प्रेम असलंच पाहिजे. वा 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 वा. आणि सांगू, हे जसं बाहेरची लक्षणं महत्वाची तशी अंतर्लक्षणं सुद्धा महत्वाची. बाह्य लक्षणाने आणि अंतर्लक्षणाने जे भक्ती करतात, दोन्ही लक्षणं पाहिजेत हा. बाहेर लक्षणाने आणि अंतर्लक्षणाने दोन्ही जे भक्त करतात, त्या भक्तीच्या संयोगाने परमात्मा निर्गुण असला तरी त्याला आकाराला यावं लागतं. हे मी कशासाठी सांगत होतो? नास्तिकवाद्यांचं मत सांगत होतो. तुमचा जर देव आहे असं म्हणता, तर मग इतक्या दिवस तुम्ही टाळ वाजवून पावशरचे छटकावर आणले, हा, धुम फोडून टाकली, शाया कितीतरी उडावल्या, आजपर्यंत तुम्हाला भेटला नाही देव. याचं कारण सांगू, आपली साधना अपूर्ण आहे. अजून देव आपल्याला भेटला नाही. कर्मसाम्य दशा येत नाही. मग सांगा, तुमचा जर देव आहे, नास्तिकवाद्यांचं मत आहे. नास्तिकवादी म्हणतात तुम्ही देव आहे म्हणून सांगता, मग दाखवा तुमचा देव. आम्ही जे चक्षुर्वय सत्यम, डोळ्याला दिसतं ते आम्ही सत्य मानतो. मग डोळ्याला दिसणारं हे जगत आहे. सांगा, जगत शाश्वत की अशाश्वत? तुम्ही डोळ्यानं जे बघताय ते शाश्वत आहे की अशाश्वत आहे? माया उपाधी कारणामुळे जग अशाश्वत आहे. मायेच्या अनुषंगाने जगत झालेलं आहे. ज्ञानोबारांचा प्रसिद्ध अभंग पहा. पहिले तो कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही. कानोबा तेरे तेरे ते. आणि मग तेथे एक ढालगड निर्माण झाली. म्हणजे कोण? माया. मायेच्या अनुषंगाने जगताची व्याप्ती आहे, जगत रचनेतलेला आहे. आणि परमात्मा मात्र निमित्त आहे. जेने हे विश्व निर्मियले, महर्षी देवा संस्थापिले. 21 स्वर्गाते धरियले, सत्ता मात्रे आपुलिया. परमात्म्याच्या सत्तेनं जगत झालं नाही. आपलं नास्तिकवाद्यांचं मत आहे, मग परमात्म्याच्या सत्तेनं जगत झालं, मायेच्या अधिष्ठानावर जग भासतंय, तर तुमचा परमात्मा मायेच्या अनुषंगाने जगत दिसणार ते दिसतंय. पण ज्याने हे जगत निर्माण केलं तो करता का दिसत नाही? उदाहरण सांगू, अतिशय सोपं उदाहरण म्हणजे सिनेमा थिएटर मधला सिनेमा. सांगा बरं, पडदा केवढा असतो आणि त्याच्यावर हलणारी चित्र त्या पडद्यात नाचतात ना. तुम्ही पिक्चर अजिबातच बघितला नाही. खरं सांगा, पडद्यावरची जी पात्र नाचतात, ती नटी येतो, त्यांच्या मागे 2 गुंड लागतात वगैरे. कोण घोड्यावर असतो, कोण गाडीवर असतो, कशा असतात ते. त्याच्यावर तो काही प्रसंग असतो तो. आणि मग ती एका झाडा मागे लपते, तो डाकूंच्या ह्याच्यात तो तिचा प्रियकर वगैरे सापडतो वगैरे. हे सगळं त्या पडद्यावरच असतं ना. आणि पडद्याच्या आतच असतं ना. कुठं असतं सांगा ते? अहो, त्याचं सूत्र चालवणारा वरती बसलेला असतो. ते दारू यंत्र जे आहे, म्हणजे ते यंत्र आहे, त्या यंत्राची रीळ फिरते आणि रीळ फिरल्यानंतर पुढे ते पत्रावर चित्र उमटतं. तसं मायेच्या पटलावर जगताची उत्पत्ती परमात्मा करतो, पण तो परमात्मा दिसत मात्र. मायेच्या पटलावर जगताची उत्पत्ती करतो, तो दिसत नाही. मग नाही का? आहे. नास्तिकवादी म्हणतात दाखवा. आहे ना, दाखवा. अरे परमात्मा दिसत नाही, तो अनुभवण्याची वस्तू आहे. आम्ही डोळ्याला दिसतं ते मानतो, जे दृष्टी दिशे. हो. हरिरूप नंतर नास्तिकवाद्यांचं मत मांडायचं, जे दृष्टी दे. आता डोळ्याला दिसतंय ना, ते खरं आहे. पण कालांतराने उपजे ते नाशिले ते पुनरपी दिशे. कालांतराने उपजे ते नाशे, पूर्ववटी जे माया दिशे. असं जे आहे का नाही? मग मायेच्या अनुषंगाने जर हे जगत विश्व जर मानता आणि परमात्म्याने केलं असं जर तुमचं म्हणणं आहे, तर तुमचा देव दाखवा. अरे बाबा, देव दिसण्याची वस्तू नाही, तो अनुभवाने ज्ञानाने जाणायचा आहे. मग आम्ही मानत नाही. मग सांगा तुमचा देव कसा आहे? मग ते सांगतायत बा. मग
हे जे उत्तर मीमांसाकार सांगतायत परमात्मा आमचा कसा आहे नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती पावका किंवा असंयता काय तो सम्मोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिया किंवा ऋग्वेदात यजुर्वेदात आलेली व्याख्या पहा तज्ञ अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म किंवा सर्वम खलविदम ब्रह्म आयम आत्मा ब्रह्म हे वेदाधिकांचे आलेले हे ब्रह्माबद्दलचे अभिव्यक्ती आहेत ना. मग वेदाने सांगितलं असा तो आहे ना, आम्ही तसं मानत नाही, आम्हाला डोळ्याला दाखवा. अरे बाबा तो डोळ्याला दिसत नाही पण मानावा लागतो ना. मग काही गोष्टी सांगितल्यात, काही गोष्टी शास्त्रकार सांगतायत. पुष्पे गंधम तिले तैलम काष्टे वन्ही पये घृतम इक्षुगुढम तथादि पश्चात्मान विवेकतः. तुमच्या लक्षात येतात ना हे पुष्पे गंधम तिले तैलम काष्टे वन्ही पये घृतम इक्षुगुढम तथादि पश्चात्मान विवेकतः. सांगा काही गोष्टी दिसत नाहीत पण आहेत की नाही. वारा दिसतो का आहे, वारा दिसत नाही तसा आहे. तुमचा आमचा प्राण दिसतो का, प्राण दिसतो का नाही दिसत आहे ना, प्राण आहे दिसत नाही तसा आहे. अजून सांगू तुमच्या माझ्या ठिकाणी या शरीराला चालवण्यासाठी जो श्वास चालतो, श्वास तंबाट्याचा नव्हे, ब्रेडला लावून खातात तो नाही. श्वास म्हणजे नाकाने जो घेतो तो श्वसन. मला तर सांगा ते श्वास कुणाला दिसला नाही. बंडा दादा नाही. श्वास दिसतो का नाही का, आहे. श्वास आहे ना, दाखवा. नाही. दिसत नाही, श्वास दिसत नाही, वारा दिसत नाही, प्राण दिसत नाही, तसा आमचा परमात्मा दिसत नाही. कोण आहे? मग तुमचा परमात्मा नाही का आहे. कसा आहे तेही शंकराचार्य सांगतायत. जगताम यदि नो करता कुलाले विनगटः चित्रकारम विना चित्रम स्वतएव भवेत तदा. अरे चित्रकाराशिवाय चित्र नाही, कुंभाराशिवाय घट नाहीत, सोन्याचे अलंकार करणारा जो सोनारा वाचून सोन्याचे अलंकार नाही, तसं हे जगतरूपी अलंकार जगतरूपी लेकरू नटण्यासाठी असण्यासाठी परमात्म्याचं अस्तित्व मानावंच लागतं. काही गोष्टी दिसत नाहीत, आहेत. शंकराचार्य सांगतात पुष्पे गंधम, फुलात सुगंध आहे की नाही, फुलात सुगंध आहे, दिसतो का, फुलात सुगंध दिसत नाही. पुष्पे गंधम तिले तैलम, तिळात तेल आहे, दिसतं का नाही दिसत. तिले तैलम काष्टे वन्ही, लाकडात अग्नी आहे, दिसतो का नाही दिसत. इक्षु गुढम, उसात साखर आहे, दिसते का नाही दिसत. आणि दुधात तूप आहे, दिसतं का नाही दिसत. तसं तुमच्या माझ्यात देव आहे, दिसतो का नाही दिसत. मग या वस्तू नाही का, दाखवा. याला उष्ट्रल कुटी न्याय म्हणतात. म्हणजे उंट जर वाळवंटातून सरपण घेऊन चालत असताना जर थकला आणि जर चालत नसेल तर उंट हाकणारा सांडणी स्वार त्याच्याच पाठीवर ठेवलेली फाटी म्हणजे लाकूड, त्याच्या पाठीवर ठेवलेलं सरपण, त्यातलं एक लाकूड घेतो आणि त्याला फटके मारतो आणि उंटाला चालायला लावतो. आणि मग हातात घेतलेलं लाकूड काय करतो, पुन्हा त्याच्याच पाठीवर ठेवतो. तसं हे उष्ट्रल कुटी न्यायाप्रमाणे आपल्याच असणाऱ्या वस्तू आपल्याला दाखवून द्यायच्या आहेत. फुलात सुगंध आहे, नाकात कोंबून पहा, आपलं नाकाला लावून पहा, फुलातला सुगंध मिळेल. तिळात तेल आहे, वाटण घाटण करून पहा, तिळातलं तेल भाजीला चांगलं असतं म्हणतात. यांच्या लक्षात येणारच नाही. तिळातलं तेल आहे, वाटण घाटण करून पहा, तिळातलं तेल मिळेल. अजून सांगू, लाकडात अग्नी आहे, त्याच्यावर घर्षण करून पहा किंवा रॉकेल टाकून काडी लावून पहा, लाकडातला अग्नी मिळेल. उसात साखर आहे, खाऊन पहा, उसातली साखर मिळेल. दुधात तूप आहे, मंथन करून पहा, दुधातलं तूप मिळेल.
तसं जगतात देव नटलेला आहे. संत महात्म्यांची संगती करून पहा, जगातला देव कळेल. संताची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. असं महाराज, मग आहे ना परमात्मा आहे. संत संगती करून पहा, जगात व्याप्त असणारा देव कळेल. हो 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 महाराज, कळाला आता. म्हणजे नसलेल्या वस्तू प्रक्रियेद्वारा सिद्ध केल्या जातात. मग सांगा, नसलेल्या वस्तू प्रक्रियाद्वारा केल्या जातात, न दिसणाऱ्या वस्तू प्रक्रियेने सिद्ध केल्या जातात. मग तुमचा परमात्मा दिसत नाही, त्याला सिद्ध करण्यासाठी काय पर्याय वापराल? त्याला सिद्ध करण्यासाठी काय पर्याय वापरू? अहो सोपे पर्याय आहेत. काय पर्याय सोपे आहे? तो जे अष्टांगादी साधन आहे, अष्टांगादी साधन, जो समाधी योग सांगितलेला आहे, तो समाधी योग त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या सिद्धी करताय. कोणता साधन सांगा? अष्टांग साधन. म्हणजे काय? आपल्याला मनुष्य देह मिळाला, या देहामध्ये 72,000 नाड्या आहेत. कुणाचा विश्वास नसला, आता कीर्तन झाल्यावर जेवण होईल. जेवण झाल्यानंतर आपल्या रूम मध्ये जा आणि खुशाल एक एक नाडी काढून मोजा. माझं काही म्हणणं नाही. 72,000 नाड्या आहेत आपल्या या अर्ध्या शरीरात वर आणि काही खाली, अशा 72,000 नाड्या आहेत. त्यातल्या प्रमुख नाड्यांची नावं सांगतो, तुमच्यासाठी पाठ करून आलोय तेवढेच. प्रमुख नाड्यांची नावं सांगतो: हस्ती, जिव्हा, गांधारी, पुष्या, आलंबुषा, यशस्विनी, कुद्धू, तुर्यगा. अजून त्यातल्या 3 महत्वाच्या: इडा, पिंगला, सुषुम्ना. या 3 नाड्या प्रमुख. पहा, सगळ्या नाड्यांची स्थानं वेगवेगळी आहेत आणि त्या नाड्यांच्या देवदेवता सुद्धा त्या अधिष्ठानावर आहेत. प्रत्येक मनुष्याला जननेंद्रियाच्या खाली 4 बोटाची शिवण आहे. मग स्त्री असो की पुरुष असो, याच्या ठिकाणी हे शरीर ज्याच्यामुळं चालतं. इथं 6 चक्र आहेत. 6 चक्र आहेत शरीरात. खाली मूलाधार चक्राच्या ठिकाणी, तिथं मूलाधार चक्र, नंतर स्वादिष्ठान, स्वादिष्ठाच्या नंतर मणिपूर, मणिपुराच्या नंतर अनाहत, अनाहताच्या नंतर विशुद्ध, विशुद्धाच्या नंतर आज्ञाचक्र. ही 6 चक्र आहेत. या 6 चक्राच्या देवदेवता भिन्न आहेत. 6 चक्राची अक्षर भिन्न आहेत. आणि या 6 चक्राची जो साधना करतो, सोहम पदावर आरूढ होतो. पण त्याच्यासाठी सद्गुरूची गरज आहे. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी किंवा सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नशेची निष्ठंक आन कोणी. श्री गुरु सारिका असा पाठी राखा, इतरा चाले का. साधकाची कर्मसाम्य दशा संपावी लागते. प्रारब्ध, क्रियमान, संचित या 3ही गोष्टी आणि साम्य कर्मसाम्यता आली पाहिजे. आणि मग सद्गुरुनाथ भेटल्यानंतर तुम्हाला ऐशी जे कर्मसाम्य दशा होय येत विरेशा. हे स्तुती नव्हे बहु असा आपलं सद्गुरु अपैसा भेटेची ते. सद्गुरुनाथ भेट देतील, कृपाहस्त ठेवतील, सोहम पदाचा बोध करतील. अरे बाबा शिष्या, तू न त्वं देहो न इंद्रिय न मनो न प्राणो न धीही. मग विकारित्वात विनाशित्वात घटो यतः. अरे या घटघटामध्ये परमात्मा अविकारी असा जो आहे, तोच तुझ्या हृदयामध्ये भरलेला आहे. शिष्या साधका, तू म्हणजे देह नाहीस, तू म्हणजे मन नाहीस, तू म्हणजे इंद्रिय नाहीस, आणि तू म्हणजे शरीर नाहीस. मग अविकारी असा तू आहे. सच्चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. चिदानंद स्वरूपाचा तू आहेस असा बोध केल्यानंतर सर्व वृत्तीला एकत्र आणून साधना करण्यासाठी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी, अशी समाधी लागली असता परमात्मा विश्वात व्याप्त आहे. या समाधीसाठी अनेक दिवस घालवावे लागतात, एकाएकी नाही. भ्रतारेविन करावा तो हा योगू. ज्ञानोबाराय सांगतात, अरे भ्रतारा वाचून एखादी स्त्री गरोदर राहणं, हे लक्षात येते का? भ्रतारा वाचून स्त्री गरोदर राहणं हे जसं तसं योगाचं आचरण करणारा म्हणजे भ्रतारेविन करावा तो हा योगू, असा योग आहे. इतका योगक्षेम कठीण आहे. योग याग विधी येणेनो हे सिद्धी. 6 चक्राचं भेदन करणारी कुंडलिनी जगदंबा पाठीच्या कण्यात आहे. आणि ती कुंडलिनी जगदंबा 3 नाड्यांमध्ये प्रवेश करते. डाव्या बाजूने वाहते इडा नाडी,
उजव्या बाजूने वाहते पिंगला नाडी आणि मेरुदंड पर्वतापासून इथं मूर्धनी आकाशात ब्रह्माशी ऐक्य पावले, शिवाशी ऐक्य पावणारी, टाळूचं भेदन करून जाणारी अशी जी नाडी आहे ती सुषुम्ना नाडी. आणि ही सुषुम्ना नाडी जागृत केल्यानंतर 6 चक्राचं भेदन करणारी कुंडलिनी शक्ती नागिनीचे पिले कुंकुमे नाहले, वळण घेऊन आले सेजे जैसे. ते नागिनीच्या आकाराची जगदंबा, ती जगदंबा आपल्या इडा नाडीतून हृदयाकाशातून पुन्हा पिंगला नाडीतून पुन्हा ती माघारी उलटा प्रवास करते आणि सुषुम्नेच्या द्वारातून इथं शिवाशी ऐक्य पावते. आणि मग आपली जी 17वी जीवन कळा आहे म्हणजे पडजीप, या पडजिबेतून मूर्धनी आकाशात असणारे चंद्रामृत, ती कुंडलिनी शक्ती ज्या वेळेला मूर्धनी आकाशातले चंद्रामृताचे तळे प्राशन करते आणि तिच्या मुखातून पडलेला चंद्रामृताचा बिंदू पडजिबे म्हणजे 17वी जीवनकळेद्वारा त्या साधकाच्या पोटात जातो. त्यावेळेला त्याला समाधी लागते. पण समाधी लागण्यासाठी शीत वेढावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीची असावे घरात. इतका योग कठीण आहे. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, योग याग विधी येणे नो हे सिद्धी. वायाची उपाधे दंभ धर्म, वायाची उपाधे दंभ धर्म. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, येणे नो हे सिद्धी. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. वायाचे उपाधी दंभ धर्म, वायाचे उपाधी दंभ धर्म. वायाचे उपाधी किंवा कठीण योगाहुनी क्षेम. अतिशय कठीण असा योगा. योगाची वाटा जे निघाली घास बटाया, तयाची दुःखा वाटा भागाला. अरे योग मार्ग म्हणजे शरीराला कष्ट आहेत, शरीराला कष्ट आहेत. मग त्या साधकाच्या अंगावर फक्त हाडा आणि कातडं शिल्लक राहतं. पण ज्या वेळेला 17वी जीवनकळा पाझरते आणि त्याचा योग पूर्ण होतो, पूर्णतः समाधीस्थ होतो, त्यावेळेला त्याला जरी अरण्यात बसला असला तरी कांदवलीत आपले इथं काय चाललंय तो तिथून पाहू शकतो. इतकी दिव्य दृष्टी येते. त्याचं शरीर दिव्य बनतं. आपल्यालाच कळत नाही आपला श्वास सोहम चालतो का कोहम चालतो. आपण नित्यच कोहमचाच विचार करतो. आपला श्वास सोहम चालतो. देवा, एका नाकपुडीने श्वास आत जातो त्याचा सकार ध्वनी होतो. उच्छ्वासा वाटे बाहेर जो श्वास येतो त्याला उच्छ्वास येतो, त्याला हकार ध्वनी. आणि हे दोन्ही नाद एकवटल्यानंतर जो नाद तयार होतो त्या नादाला सोहम असं म्हणतात. आणि या सोहमचं ज्याला ज्ञान आहे त्याला परमात्म्याची भेट लांब नाही. तो सोहम पदावर फक्त आरूढ झाला पाहिजे. आणि रते ही पांडवा आरूढोनी सोहम भावा सोमवती निरवयवा अक्षराशी. मग त्याच्या वृत्ती सहज परमात्म्याकडे जातात. जरी संसारातलं काम करीत असला तरी अंतर्मन आणि मनाच्या सगळ्या वृत्ती परमात्म्याकडे जातात आणि परमात्मा स्वरूपच त्याचे सगळं कार्य होतं. म्हणून तर त्याच्या कार्यात यश येतं. त्याच्या जे काही करेल त्यात तो श्रेष्ठ बनतो. का सांगितलं मी? परमात्म्याचे निर्गुण स्वरूप आहे ते योग मार्गाने. मी तुम्हाला देव आहे हे पटवून देतोय. देव आहे. मग सांगा आपलं हे शरीर चालतं कुणामुळं? चाले हे शरीर बायकोची आसक्ती. कोण बोलवितो पोरांविन? कोण बोलवतो सांगा? अरे देखवी ऐकवी एक नारायण तो परमात्मा आहे ना. मग सांगा
शब्द दिसत नाहीत, पण शब्दांच्या वरून आणि शब्दांच्या विशेष उच्चारावरून प्रेम निर्माण होतं, रागही निर्माण होतो, आहे का नाही? एखाद्या माणसाने गोड बोलून शिवी दिली तर कसं वाटतं ना? गोड बोलून मी शब्द सांगतोय, शब्द व्यक्त होतो का? आपलं शब्द स्पष्ट होतो का? नाही. शब्द स्पष्ट रूपाने दिसत नाही, पण शब्द व्यक्त केला जातो, तो अंतकरणातल्या भावनावर आहे. हे जसं ऐका हे जसं आहे, शब्द जो अंतकरणातल्या भावनेवर व्यक्त केला जातो, हे जसं तसं तुमच्या माझ्या हृदयातलं हे सोहम ब्रह्मस्वरूप आपल्या भक्तीच्या आणि विश्वासाच्या निष्ठेच्या आधारावरच प्रगट केलं जातं. म्हणून संत महात्म्यांच्या हृदयात अगोदर परमात्म्याचं प्रतिबिंब तयार झालं आणि मग ते आकाराला आलं. येतंय का बघा लक्षात? वस्तुतः परमात्मा निर्गुण निराकार असा आहे. महाराज आम्हाला पटत नाही. सांगा बरं एखादं उदाहरण. अतिशय सामान्य उदाहरण सांगतो, सामान्य उदाहरण. देव आहे, एक शिक्षक आणि त्यांचा मुलगा, दोघं जरा विरोधाभास. शिक्षक जरा जास्त शिकल्यामुळं त्यांना पुष्ट्याच्या बाहेरचं सुद्धा नॉलेज होतं ना. तुमच्या लक्षात नाही आलं नाही? बरं झालं. कॉलेजच्या बाहेरचं नॉलेज, म्हणजे इतकं कॉलेज शिकला त्याच्या खानदानीत कोणी शिकलं नव्हतं, इतकं शिकला. अशी जास्त शिकलेली माणसं देवाला काय मानत नाही त्या शिक्षणाच्या अहंकारामुळं. आणि ते शिक्षक मोठ्या महाविद्यालयामध्ये शिक्षक होते, पण त्यांचा मुलगा तो मात्र देवभोळ्या वृत्तीचा, नमुना म्हणून आहे काय हे, नमुना म्हणून. आणि मग देवभोळ्या वृत्तीचा असणारा तो पोरगा रोज सकाळी शाळेत जाताना सरस्वती माता, श्री गजानन यांना उदबत्तीनं ओवाळायचं, त्यांना नमस्कार करायचा, साखर फुटाण्याचा नैवेद्य वगैरे दाखवायचा, शाळेत जायचा. शाळेतून आल्यानंतर त्याचा नियम असा, हातपाय धुवायचे, हातपाय धुतले की अभ्यासाला बसण्या अगोदर सरस्वती मातेला नमस्कार करायचा, गणपती बाप्पाला उदबत्तीनं ओवाळायचं वगैरे, नमस्कार करायचा, अभ्यास बसायचा. गुरुजीला काय हे पटना, त्या शिक्षकाला काय पटना. आपलं पोरग, अरे शिक्षकाच्या पोराने देवाला समोर हात जोडावा हे बरं नाही. शिक्षका त्याला थोडासा अहंकार ना. अरे त्याने विचारलं, बाळू हे रोज का करतोस तू असं? रोज त्या देवाला उदबत्ती ओवाळणं, साखरपुडे का ठेवतो? मग याने सांगितलं, बाबा देवच मला चांगली बुद्धी देतो, त्यामुळं प्रत्येक परीक्षेत मला चांगले मार्क मिळतात, मी प्रत्येक वेळेला उत्तीर्ण होतो. आपल्या सगळ्याचा करता देव आहे, देवाच्या हातात सगळा कारभार आहे, आपल्या सगळ्याचा करता परमात्मा आहे, आणि त्या परमात्म्याच्या सत्तेने हे सगळं चालतं, परमात्मा मानावा लागतो. मग गुरुजी म्हणाले, अरे देव परमात्मा हे असलं काय नाही, अरे हे सगळं नॅचरली आहे, नैसर्गिक आहे, आपोआप झालेलं आहे, हे कुणी कळलेलं नाही. नाही 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 बाबा, देव करताय जगाचा, तुमचा माझा करता देव आहे, तुमचा माझा करता परमात्मा आहे, जगाचा करता देव आहे, परमात्मा आहे. नाही रे, हे सगळं आपोआप झालं. असं म्हटल्यावर गुरुजी म्हणाले, जर देव या जगाचा, म्हणजे हे सगळं देवानं केलं, हे सगळं देवानं केलं असं म्हणणारा गाढव असेल. पोरग निरुत्तर झालं. पण पोरग ही त्याचंच पोरग होतं, पोरग बी मास्तरचंच. पोरग्यानं ठरवलं आपल्या बाबाला, आपल्या वडिलाला देवाचं अस्तित्व मानवून देणारच, दाखवून देणार. 4-5 दिवसासाठी तालुक्याच्या गावाला शिक्षक निघून गेले. जाताना बाळूला काम सांगितलं, बाळू एक काम करायचं, माझ्या या खोलीची नीटनीटकी बडदास्त ठेव, स्वच्छता वगैरे कर, अमुक 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 कर, हे सगळं सांगितलं. आणि मग गुरुजी निघून गेले. याने 4-5 दिवस येणार नव्हते गुरुजी, त्याचे वडील, म्हणून याने त्या गुरुजींच्या खोलीत त्यातला एक कागद घेतला कोरा, आणि त्याच्यावर श्री गुरु दत्तात्रयांचं चित्र काढलं, उत्तम प्रकारे रंग दिले आणि ते समोर असं उभं करून ठेवलं. 4-5 दिवसानंतर गुरुजी आले आणि आपल्या खोलीत दरवाजा उघडला. आतमध्ये गेले तर टेबलावर सुंदर दत्तात्रयाचं चित्र. बाबा, त्यांनी विचारलं, बाळू अरे हे चित्र कोणी काढलं? फार सुंदर चित्र काढले, चित्रकाराची कल्पकता चांगली मोठी आहे, वा चित्र तयार चांगलं आहे. बाळू म्हणाला, बाबा हे चित्र काय कोणी काढलेलं नाही, आपोआप झालं.
हे चित्र अरे कसं काय असेल? तसं काय चित्रकारम विना चित्रम स्वतः भवेत तदा शंकराचार्य सांगतात ना. आद्यगुरु शंकराचार्य स्वतः भवेत तदा चित्रकारम विना चित्रम. अरे चित्र काढा वाचून चित्र नाही बाबा. हे चित्र नाही ना बाबा, चित्र आपोआप झालं. कसं काय रे? कागदाने पेन्सिलला हाक मारली, बर पेन्सिल ड्रायव्हर मधून बाहेर आली, कागदाला आडवं पाडलं, पाहिजे तसे स्केच त्याच्यावर उठले, रेखाटनं उठली, ते ब्रश उठले आणि पाहिजे त्या रंगात जिथं पाहिजे तिथं, नको पाहिजे तिथं, जिथं पाहिजे तिथं सगळीकडे ब्रशने रंग फिरवले आणि काय बोलता हे चित्र आपोआप तयार झालं. गुरुजी लगेच म्हणाल, अरे बाळू हे चित्र आपोआप झालं असं म्हणणारा गाढव असेल. बाळू सुद्धा त्याचाच पोरगा. बाळूने बी बापाच्याच आवाजात सांगितलं, बाळू हे चित्र आपोआप तयार झालं असं म्हणणारा गाढव असेल. मग बाळूही म्हणला, मग बाबा हे जग आपोआप तयार झालं असं म्हणणारा निदान गाढवाचा बाप असेल. आलं ना? याचा अर्थ असा, जगताचा करता मानावाच लागतो. मग सांगा, जगताचा करता जर परमात्मा आहे, तो आहे कसा? ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. गुण निर्गुण एको गोविंदु रे, सगुण निर्गुण एको गोविंदु रे. अनुमानेना 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 गुण निर्गुण एको गोविंदु रे. सगुण निर्गुण एको गोविंद रे. हनुमानेना 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 परमात्म्याची स्वरूप सगुण आणि निर्गुण अशा स्वरूपाचा आहे. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एकू गोविंदु रे. परमात्मा दृश्य अदृश्य आहे. तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म. देवाच्या बाबतीत काय म्हणाल? सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. परमात्म्याचं सगुण आणि निर्गुणाची 2 रूप या जगतावर आहे. काय बृहद नारदीय उपनिषदकार सांगतात, द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तम च अमृतम च. 2 रूप आहेत. मूर्त म्हणजे मूर्तीत साकारलेला आणि अमूर्त म्हणजेच विश्वात व्याप्त असणारा. विश्वात व्याप्त जो तुमच्या माझ्या हृदयात आहे. सांगा बंडा दादा, मी तुम्हाला विचारतो, पखवाज दिसतो पण पखवाजाचा नाद दिसतो का? नाही. अक्षर व्यक्त करता येतात पण ती अक्षर डोळ्यासमोर दृष्टीच्या येतात का? मी आपलं विचारतो. पखवाज दिसतो पण पखवाजात आपण वाजवतो अक्षर, धा तिरकेट जे जे काय आहे ना, आहे का नाही? हो आहे का नाही? हे असे हे जे काय काय वाजव ना, तिटकथा गदिगण हे जे काय काय वाजवतो दिसतंय ना. किंवा शंकराचार्यांनी सांगितलं, जो भक्तीच करत नाही आणि कृष्ण परमात्म्याचे लीलामृत गातच नाही आणि ऐकतही नाही, त्याचं जीवन माणसं धिक्कारणीय करतील याच्यात नवल नाही. कीर्तनातला मृदंग सुद्धा त्याचं जीवन धिक्कारणीय करतो. शंकराचार्यांचा श्लोक आहे, भारी गोड आहे तो. सगळा श्लोक माझ्या पाठ नाही, तो पाठ आहे पण मला इथं एवढंच सांगायचं. श्रीमद यशोदा सुत कथामृत सादरम नैव करणे. श्रीमद यशोदा सुत कथामृत सादरम नैव करणे.
धिकतान धिकतान धिगे 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 तान कीर्तन असतो वादिनो मृदंगा. वा 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 वा. धिगे 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 तान कीर्तन असतो वादिनो मृदंगा. धिकतान धिकतान धिग 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 तान कीर्तन असतो वादिनो मृदंगा. मृदंगा असं आताशी जमलं. कीर्तनातला मृदंग सांगतो तुझं जीवन धिक्कारणे आहे. तुला जर देवाची भक्ती करता येत नसेल, निर्जीव असणारा मृदंग मृदंग सजीव आहे का? नाही, मृदंग सजीव नाही, निर्जीव आहे. पण निर्जीव असणारं चमड आपलं जीवन धिक्कारणीय करतं. मग सांगा, आपण जीवन धिक्कारणीय करण्यापेक्षा उल्लेखनीय उन्नतीय करण्यासाठी काय करावं लागेल? अरे बाबा, याच्यासाठी देवाची भक्तीच करावी लागेल, अन्य काही उपयोग जमणार नाही. बाबा रे, देवाची भक्ती करावी. मग सांगा, जर देवाची भक्ती करायची असेल आणि तो जर परमात्मा निर्गुण निराकार असेल, तर त्या निराकाराची आमच्याच्याने भक्ती होईल का? होणार नाही. मग त्या परमात्म्याला सगुण साकार व्हावंच लागेल. मग सगुण साकार होतो कशामुळे? परमात्म्याच्या भक्तीमुळे. देवा हाती रूप, देवा हाती रूप धरविला आकार, देवा हाती रूप धरविला आकार. देवादिरूप देवादिरूप धरविला आकार, देवादिरूप धरविला आकार. निराकार होऊ ध्यासी, नेदू निराकार होऊ ध्यासी. निराकार होऊ त्यासे ऐसे सुख आईचे सुख नो हे भक्ती रस, विटे आईचे सुख नो हे भक्ती रस, विटे आईचे सुख. विटे ऐसे सुख, विटे ऐसे सुख तो हे भक्ती रस, विटे ऐसे सुख तो हे भक्ती रस, विटे ऐसे सुख. मला येतंय ना. हा. विटे आईशे देवा हाती रूप धरविला. देवालाच निर्गुण असणाऱ्या परमात्माला भक्तांनी आपल्या भक्तीच्या जोरावर आकाराला आणलं. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. अव्यक्त ते रूपा आले, आपलं अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. असं जे गुणवंत आहे, मग सांगा परमात्मा कसा आहे हो? गुण लावण्याची खाणी, किंवा तुझिया पार नाही गुणा, माझी अल्पमती नारायणा. भवतारकाजी सुजाना, एक विज्ञापना पाया पाची. अरे परमात्मा गुण लावण्याची खाणी आहे. परमात्म्याकडे अनंत गुण आहेत. अनंत गुण त्या ते म्हणून या अनंत म्हणती माझी या स्वामी. ते अनंत गुण आहेत. परमात्म्याकडे गुण आहेत. तसा तो गुण रहितम, कामना रहितम, अविच्छिन्नम असा आहे. पण भक्तांच्या भक्तिप्रेमामुळे आकाराला येतो. आकाराला आलेलाच गुण धारण करतो. म्हणून तुकोबाराय सांगतात,
तो गुण घेऊन गुणाला विटेवर गुणाला विटेवर गुणाला विटेवर विटेवरी गुणाला विटेवर बरधारी सुंदर तो पितांबरधारी हे सुंदर डोळे कानाचे डोळे कानाचे पितांबरधारी अगुण असणारा परमात्मा गुणवान झाला म्हणजे गुणाशी आला. गुणा आला आवाज कमी केला. गुणा आला विटेवरी. परमात्मा गुणवान आहे, पण गुण कोणते तो ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतो. कठीण मन वाचा अगम्य जाण शास्त्राशी नकळे उनखून वेदी मौन्य धरी येले. म्हणूनच तो परमात्मा सगुण झाला जी गोविंदू अति स्वानंद कंदू स्वलीला. स्वतः परमात्म्याने मायेचा अंगीकार करून जगत रचना करता करता दैवी गुण मायेने जगत रचना करता करता भक्तांच्या प्रेमाचा अंतर्भाव ज्याच्या स्वरूपामध्ये विलीन झाला अशा प्रेमासाठी परमात्म्याने हे सगळी रूप धरली म्हणजे सोंग धरली. दरियली सोंगे अवघेने पांडुरंगे असा तो परमात्मा निर्गुण निराकार आकाराला आला. गुणा आला विटेवरी. पितांबरधारी पितांबरधारी आहे भगवान परमात्म्याचा जो पितांबर आहे. या पितांबराने अनेक 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 भक्तवर यांचं रक्षण केलं. कुणाकुणाचं एक द्रौपदी मातेचं लज्जा रक्षण केली पितांबराने. अजून अजून माझ्या तुकोबरायांच्यावर भगवान परमात्म्याने पितांबराची छाया केली. छाया घाताघात निवारी छाया पितांबरे करी. अजून कितीतरी असे महात्मे आहेत की ज्यांना पितांबरामुळे परमात्म्याने आपल्या सायुज्यता मुक्तीला नेऊन ठेवलं, परमस्वरूपाला नेऊन ठेवलं. असं जो पितांबर ज्याने धारण केला आहे, पीतवस्त्र ज्याचा आहे असा, किंवा या वस्त्राला अद्वितीय वस्त्राला धारण करणारा जो आहे असा पितांबरधारी सुंदर जो म्हणण्याने 2 रूप येतात. जो म्हणण्याने जो निर्गुण स्वरूपात निराकार आहे तो जो या भीवरेच्या तीरी कट धरोने या करे पाऊले समची साजिरी अनंत अंतरी धरोनी राहीन. जो हा लावण्य पुतळा तोच निर्गुण निराकार परमात्मा पंढरीश परमात्मा आहे आणि तोच लावण्याची खान. बर गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर. आणि अशा स्वरूपाच्या ठिकाणी माझे डोळे कान मन एकरूप राहावेत. तुकोबराय सांगता डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे. असा परमात्मा मायेच्या अधिष्ठानावर जगत निर्माण करतो म्हणून त्याच्याच कृपेनं माया निवारण होते. निवारुनी जाय माया ऐशी छाया जयाची. आणि असं हे ध्यान समचरणानी विटेवर उभा आहे. समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या. तो हा विठोबा निदान ब्रह्मा ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभती. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. आणि अशा स्वरूपाच्या ठिकाणी माझी मन वृत्ती परमात्म्याच्या एकरूप राहावी. तुकोबराय अभंगामध्ये सांगतात. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आपल्याच अंतकरणातील भावावर आरूढ झालेला असतं म्हणून परमात्मा मूर्तीत साकारला जातो. आपल्याच अंतकरणातलो जो भाव शुद्ध आहे
त्या शुद्ध भावाच्या जोरावरच परमात्म्याला आकाराला यावं लागतं. म्हणून आकाराला येणारा परमात्मा कधी विठ्ठल म्हणून, कधी राम म्हणून, कधी कृष्ण म्हणून, कधी गणपती म्हणून, कधी भगवान शिवशंकर म्हणून, तर कधी आदिमाया शक्तीच्या स्वरूपाने नटलेला दिसतो. ही सगळी आपल्या भक्तांच्या अंतःकरणातले भाव आहेत. त्या भावाने आपण भजला असता तो परमात्मा मूर्तीमध्ये साकार होऊन आपल्या इच्छा पूर्ण करतो. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि ते कल्पतरू पुरविशी. तो परमात्मा पूर्ण करतो, पण त्याने आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपलं मन आणि बुद्धी आणि शरीर, मन बुद्धी वाचा त्याच्या पायाशी आपण एक संलग्न केल्या पाहिजे तर ते शक्य आहे. आणि मन बुद्धी ज्याच्या पायावर एक संलग्न करायचं आहे तो जर मूर्ती म्हणून समोर असेल तरच त्याची पूजा करता येते. म्हणून अतिशय योग्य अशा प्रकाराने आपण या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे, जो अनादी आहे, अनंत आहे, अपरंपार आहे. अशा देवदेवतांचं आपण मूर्ती म्हणजे उद्या आपण पुनर्स्थापना करणार आहात, जीर्णोद्धार वगैरे, आणि या संबंधाने मंदिराची रचना वगैरे हे सगळं केलेलं आहे. तुम्ही अतिशय सर्वजण भाविक लोकांनी हे अतिशय उत्तम उपक्रम हाती घेऊन अतिशय दिग्गज कार्य मोठ्या आनंदाने करत आहात. भगवान परमात्मा करो तुम्हा सर्व भाविकांच्या, तुम्हा सर्व सोसायटी वाशीकरांच्या, जे कोणी इथं राहणारे असणार आणि या कार्यक्रमात जेवढे म्हणून सहभागी आहेत त्यांच्या अंतःकरणातील इच्छा आकांक्षा भगवान परमात्म्याने सत्वगुणाच्या आधारे पूर्ण कराव्यात. अंतःकरणातल्या भक्तीद्वारा त्या पूर्ण कराव्यात. सगळ्यांचं आयुष्य, सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल अशा स्वरूपाचं व्हावं अशी शुभकामना या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्याला इथं ज्यांच्यामुळं आपण हा एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करत आहात ते आपल्या रविभाऊ मुंडे, त्यांनाही पुढील त्यांच्या जीवनातील पुढील प्रगतीसाठी भगवान परमात्म्याकडून शुभकामना अशा व्यक्त करतो. उत्तर तुम्हा सर्वांच्याकडून असंच देवकार्य, धर्मकार्य, न्याय्य कार्य व्हावं, भक्तिनुरूप कार्य व्हावं अशी परमात्म्याच्या चरणी शुभकामना व्यक्त करून माझ्या या लांबलेल्या चिंतन सेवेला थोडंसं आकारतो. विठ्ठल जय जय.